श्री गुरुपादुकाभ्यां नमः। परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 2, सापडला मार्ग स्वानंदाचा, याचा भाग पहिला. व्यास पौर्णिमा याचा खरा अर्थ व्यास म्हणजे विस्तार, विकास. परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपला विकास व्हावा, आपली प्रगती व्हावी, पूर्णत्वापर्यंत आपल्याला जायला प्रेरणा मिळावी, शक्ती मिळावी, याकरता व्यास पौर्णिमा साजरी करायची आणि विशेषतः सांप्रदायिकांनी तर ती अवश्य करावी असा शास्त्रांचा आदेश आहे. संप्रदाय या शब्दाचा अर्थच मुळी सम्यक प्रकृष्ट दाय असा आहे. आपल्या संप्रदायामध्ये जे जे उत्तम आहे, जे उदात्त आहे, जे जे श्रेष्ठ आहे, ते सगळेच सद्गुण आपल्या शिष्यांना, सांप्रदायिकांना, साधकांना संक्रमित करणं, त्याची जोपासना करणं, निगा राखणं, त्यांचं महत्त्व ओळखणं म्हणजेच संप्रदाय चालवणं आहे. आपण स्वामींचे अनुयायी आहोत म्हणजे नेमके काय आहोत? कशाकरता तुम्हाला स्वामींचे अनुयायी म्हणायचं? असा जर एखाद्यानं प्रश्न विचारला तर आपल्याला खात्रीपूर्वक असं सांगता आलं पाहिजे की स्वामींनी सांगितलेलं, शिकवलेलं जे तत्त्वज्ञान आहे, त्यांची जी शिकवणूक आहे, ती जशीच्या तशी शुद्ध स्वरूपात आम्ही आचरणात आणतो आहोत. म्हणून आम्ही सांप्रदायिक आहोत. 2-3 शब्द महत्त्वाचे. स्वामींची जी शिकवण आहे ती जशीच्या तशी शुद्ध स्वरूपात आम्ही आचरणात आणतो आहोत, म्हणून आम्ही सांप्रदायिक आहोत, अनुग्रहित आहोत. हे कसं शक्य आहे? एका उपायाने शक्य आहे. तोही शास्त्रकारांनी सांगितलेला आणि परंपरेनं चालत आलेला उपाय आहे. आपल्या सगळ्या आचार विचार कृतीच्या केंद्रस्थानी सद्गुरू आहेत असा भाव सतत 24 तास आपल्या जीवनामध्ये जागता ठेवायचा. म्हणजे होणारी प्रत्येक कृती, घडणारं प्रत्येक कर्म सद्गुरूंच्या साक्षीनं होईल. मनामध्ये आपोआप विचार येत राहील की मी जे काही करतो, वागतो, बोलतो ते माझ्या सद्गुरूंना आवडेल ना? माझ्या या बऱ्या वाईट वागण्यानं सद्गुरू नाराज होणार नाहीत ना? त्यांच्या कृपेच्या सावलीतून मी बाहेर फेकला जाणार नाही ना? असं आत्मपरीक्षण जर तुम्ही करायला लागलात तर साधक म्हणून तुमचा होत असणारा विकास हा आपोआप होत जाणार आहे. त्याच्याकरता मग वेगळं जप तप करायला नको, ध्यान लावायला नको, पारायणं नकोत, पुरश्चरणं नकोत, तीर्थयात्रा नकोत. आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंबद्दलचा श्रद्धेचा भाव किती बळकट आहे यावर तुमची प्रगती होणं की अधोगती होणं हे सगळं अवलंबून आहे. श्रद्धा. श्रद्धा अमलानंदांच्या चरित्रात एक मोठी विलक्षण गोष्ट आहे. एका मोठ्या सत्पुरुषाला ते भेटायला गेले. खूप प्रचंड गर्दी होती. मामा थोड्या उशिरा त्या गर्दीतून वाट काढत त्यांच्याकडे दर्शनाला यायला लागले. त्या महापुरुषानं लांबूनच हात केला मामांकडे आणि 3दा मोठ्यांदा गरजले, श्रद्धा श्रद्धा श्रद्धा, काम झालं तुमचं, जा, असं म्हणाले. मामांच्या ठिकाणी सद्गुरूंबद्दल असणारी जी जबरदस्त श्रद्धा होती, त्या श्रद्धेची ओळख त्या सत्पुरुषाला वेगळी करून द्यावी लागली नाही. चेहरा पाहिल्याबरोबर येणाऱ्या माणसाचे भाव ते त्या सत्पुरुषापर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांनी सांगितलं, तुझं सगळं उत्तम चाललंय, हे वेगळं सांगण्याची, वेगळ्या आशीर्वादाची गरजच नाही. ज्या श्रद्धेनं तुम्ही गुरुभक्ती करता आहात ती श्रद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये मनोबलही वाढवत असते आणि तपोबलही वाढवत असते. परमार्थामधलं हे एकमेव महत्त्वाचं सूत्र आहे. सद्गुरूंवर असणारी श्रद्धा ती बळकट, अचल, शाश्वत असेल, कितीही बऱ्या वाईट प्रसंगाने ती बदलणारी नसेल, तर 2च गोष्टी पावलोपावली अनुभवायला यायची शक्यता आहे. एक, तुमचं मनोबल वाढलेलं आहे
आणि 2 तुमचं तपोबलही वाढलेलं आहे. खरं तर तप आपोआप होत जातं. इथे साधना कशी करायची हा प्रश्न खरोखरीच शिल्लक राहत नाही. आतली ती शक्ती तुम्हाला दिशा दाखवत राहते. किती वेळ साधना करू, कशी साधना करू, कोणती करू, हे संभ्रम, हे विकल्प राहतच नाहीत. आतून जशी सद्गुरू प्रेरणा देतील त्याप्रमाणे तुम्ही साधना, उपासना या गोष्टी करायच्या आहेत. म्हणून आजच्या या सत्संगामध्ये जो विषय मांडायचा मी ठरवलेला आहे तो स्वामींच्या शिकवणुकीतला एक विचार, तो तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.